नमस्कार मंडळी, आपल्या स्वामी मार्ग या लाडक्या परिवारामध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे. मंडळी, आपली मुलं शाळेत जात असतील, पती नोकरीसाठी बाहेर जात असतील किंवा आपण स्वतः कोणत्याही कामासाठी घराबाहेर पडत असू, तेव्हा मनात एक धाकधूक असतेच. रस्ते, गर्दी आणि धावपळीच्या या जगात आपल्यासोबत काही वाईट घडू नये, आपलं रक्षण व्हावं हीच आपली इच्छा असते. म्हणूनच आज मी तुम्हाला एक असा नियम सांगणार आहे जो तुम्हाला प्रत्येक संकटापासून वाचवेल. घरातून बाहेर पडताना फक्त 1 मिनिट हे काम करा. 1. जेव्हा तुम्ही घराचा उंबरठा ओलांडणार असाल तेव्हा सर्वात आधी तुमच्या देवघरासमोर जा. स्वामींच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर हात जोडून उभे रहा आणि फक्त एवढंच म्हणा, स्वामी, मी कामासाठी बाहेर जात आहे. माझ्यासोबत तुम्ही चला. माझं आणि माझ्या परिवाराचं रक्षण करा. मी पुन्हा सुखरूप घरी परत यावं हीच तुमच्या चरणी प्रार्थना. स्वामींच्या समोरची जी उदी असते, अगरबत्तीची रक्षा, तिचा टिळा आपल्या कपाळावर लावा. महत्वाची गोष्ट म्हणजे चिमूटभर उदी एका छोट्या कागदात घेऊन आपल्या खिशात किंवा महिलांनी आपल्या पर्समध्ये ठेवावी. मंडळी, ही केवळ उदी नाही तर हे साक्षात स्वामींचे आशीर्वाद आहेत. दिवसातून तुम्ही कितीही वेळा बाहेर जात असाल तरी स्वामींना नमस्कार करूनच बाहेर पडा. हा छोटासा टिळा आणि तुमच्या खिशातली ती उदी तुमच्यासाठी संरक्षण कवच म्हणून काम करेल. यामुळे कोणताही अपघात किंवा संकट तुम्हाला स्पर्शसुद्धा करू शकणार नाही. आणि हो, जेव्हा तुम्ही काम संपवून सुखरूप घरी परत याल तेव्हा पुन्हा एकदा देवासमोर नतमस्तक व्हा आणि म्हणा, स्वामी, तुमच्या कृपेने मी सुखरूप घरी परतलो. तुमचे खूप खूप आभार. ज्यांच्या सोबतीला स्वतः स्वामी चालतात त्यांचं वाकडं करण्याची ताकद कोणामध्येच नसते. हा विश्वास ठेवा आणि मगच घराबाहेर पाऊल टाका. ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच रक्षणाच्या उपायांसाठी आपल्या स्वामी मार्ग चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.